तुला शिकवीन चांगलाच ताड आहे मालिकेच्या उद्याच्या भागात काय खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे आपण पाहतो अक्षरा बाबांशी बोलू लागत असते। अक्षरा म्हणते बाबांना की बाबा आपल्या हातामध्ये एकदम हुकमाचा एक काय तुम्ही तो भुवनेश्वरी मॅडमच्या हातामध्ये द्यायला नको होता। आता त्या भुवनेश्वरी मॅडम अजूनच तुम्हाला त्रास देतील। ते 4 वाज पण बोलू लागत असतो। मला ना तिच्याशी लग्न करायशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता। आता मी काय करू अक्षरा पुढे। त्याच्यात अक्षरा म्हणते माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ती अधिपतींना सांगितली ना, अधिपती मला स्वतःहून न्यायला येतील। आता मी काय करते ना ते बघाच, त्या भुवनेश्वरी मॅडमला मी गुडघ्यावरती आणेल। त्यांनी तुम्हाला गुडघ्यांवरती आणलं ना, आता मी त्या भुवनेश्वरी मॅडमला कशी गुडघ्यावरती आणते ना ते बघाच तुम्ही। आता लगेच बाबा पण म्हणू लागत असता नेमकं काय करणार आहे बरं अक्षरा तू। अक्षरा म्हणते अहो मी शिकलेली सवरलेली मी काय करते तुम्ही बघाच ना, त्या भुवनेश्वरी मॅडम सारखी अडाणी थोडी ना मी मागच्या वेळेस घरी आली होती तेव्हा त्या भुवनेश्वरी मॅडम माझ्याबरोबर खूप चुकीच्या वागल्या होत्या। मी संक्रांतीच्या वेळेस मी आणि बाबा घरी आलो होतो, फार त्या दुर्गेश्वरी मॅडमनी तर माझ्या अंगावरती हात उगारायचा प्रयत्न केला होता। हे ऐकून 4 वाजता एकदम धक्का लागतो। 4 वाज बोलता अक्षरा तुम्हाला ते आधीच का नाही सांगितलं बरं। जर का तुम्हाला ते आधी सांगितलं असतं तर मी भुवनेश्वरीच्या चांगलीच कानाखाली वाजवली असती। हे सगळं आपण अधिपतींना सांगितलं असतं। त्याच्यात अक्षरा म्हणते मला हे सगळं कोणाला सांगायचं नव्हतं म्हणून मी नाही सांगितलं। आता झालं गेलं ते विसरून जा बाबा। आता मी पुढे काय करते ना ते बघाच तुम्ही। त्या भुवनेश्वरी मॅडमला मी कशी गुडघ्यावरती आणते ते बघा तुम्ही। आता इकडे अक्षराला लगेच आईचा कॉल येतो। आई म्हणते की त्या दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्या, त्याला काहीतरी तुझ्याशी बोलायचे, तू लवकरात लवकर घरी ये। अक्षरा म्हणते त्या दुर्गेश्वरी मॅडम घरी का बरं आल्या बरं। तेच आई म्हणते मला ते काही माहित नाही, तू घरी ये। आता लगेच अक्षरा पण घरी पोहोचते आणि लगेच ती दुर्गी पण म्हणू लागत असते तू लवकरात लवकर घरी ये, आता तू घरी आली पाहिजे। त्याच्यात अक्षरा म्हणते मी त्या घरी अजिबातच येणार नाही। का बरं, बाबांनी लग्न केलं पाहिजे म्हणून मी त्या घरी आली पाहिजे का। माझी गरज आहे म्हणून मला 4-4 वेळेस त्या घरी बोलत आहे का। मागच्या वेळेस तर मी संक्रांतीच्या वेळेस घरी आली होती, तुम्ही तर फार माझ्या अंगावरती हात उघडायचा प्रयत्न केला होता ना। आता मी त्या घरी अजिबातच येणार नाही आणि तुमचे कसे 12 वाजवते ते बघाच तुम्ही, आणि तुम्ही आता इथून गेलात तरी चालेल असं म्हणून अक्षरा चांगलाच त्या दुर्गीचा मान उतारा करते। आता दुर्गी म्हणते का जास्त बडबड करायची अजिबातच गरज नाही, सरळ घरी आहे। आता अक्षरा म्हणते आता मी तुमच्या घरी नाही माझ्या घरी, तुम्ही इथून सरळ चालत्या व्हा। आणि ते बी काही तुमचं घर नव्हतं, तुम्ही तिथे आशेत सारख्या पडून होत्या, त्या अधिपतींचं घर आहे। आता मी तुम्हाला आणि त्या भुवनेश्वरी मॅडमला कशी घराच्या बाहेर हाकलते आणि मी काय करते ना आता तुम्ही बघालच। बघा दुर्गेश्वरी मॅडम मी काय करते, निघा तुम्ही इथून असं म्हणून अक्षरा चांगलाच त्या दुर्गीचा मान उतारा करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। आता दुर्गे सगळं जाऊन भुवनेश्वरीला सांगेल आणि भुवनेश्वरीला सगळं दुर्गीने सांगितल्यावरती भुवनेश्वरी पुढे काय करेल पाहणं तर फारच रंजक ठरेल, कारण की आता भुवनेश्वरीच्या पण हातात काहीच नाही अक्षरा घरी परत येण्याकरता। आता भुवनेश्वरी अधिपतीची साथ घेईल का, आणि भुवनेश्वरी अधिपतीची साथ घेतल्यावरती अधिपती पुढे काय करेल, अधिपती अक्षराची माफी मागेल का। अक्षराने बाळाबद्दल अधिपतीला सांगितल्यावरती मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।